हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 64वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत. आज आपण असेच नवीन नवीन शब्द बघणार आहोत. परहॅप्स म्हणजे कदाचित, परसेव्हरियन्स म्हणजे चिकाटी किंवा सातत्य, परसिस्ट म्हणजे चिकाटीने प्रयत्न करत राहणे, परस्वेड म्हणजे पटवणे किंवा मन वळवणे, पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी, पेट्रिफाईड म्हणजे अत्यंत घाबरलेला आणि पेटी म्हणजे अक्षुल्लक किंवा किरकोळ. चला तर मग हे नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्ध अर्थी शब्द बघूया. आजचा आपला पहिला शब्द आहे परहॅप्स म्हणजे कदाचित, बहुधा किंवा शक्यतो. याचे समानार्थी शब्द बघूया. मे बी म्हणजे कदाचित किंवा बहुधा, होऊ शकते पण निश्चित नाही अशी स्थिती. दुसरा शब्द पॉसिबली म्हणजे शक्यतो किंवा होण्याची शक्यता असलेली गोष्ट. जी गोष्ट होण्याची शक्यता किंवा संधी असते. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. डेफिनेटली म्हणजे नक्कीच किंवा निश्चितपणे, पूर्ण खात्रीने. दुसरा शब्द सर्टेनली म्हणजे निसंशयपणे किंवा नक्की, 100% खात्री असलेली. याचे उदाहरण बघूया. परहॅप्स इट विल रेन इन द इव्हनिंग. कदाचित संध्याकाळी पाऊस पडेल. नेक्स्ट वर्ड परसेव्हिरियन्स म्हणजे चिकाटी किंवा सातत्य. याचे समानार्थी शब्द बघूया. डिटर्मिनेशन म्हणजे दृढ निश्चय, एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी घेतलेला ठाम निर्णय. दुसरा शब्द परसिस्टन्स म्हणजे थांबणार नसलेली प्रयत्नशक्ती, वारंवार प्रयत्न करत राहण्याची वृत्ती. याचे विरुद्धार्थी शब्द लेझीनेस म्हणजे आळस, काही न करण्याची प्रवृत्ती. दुसरा शब्द गिव्हिंग अप म्हणजे सोडून देणे किंवा हार मानणे, प्रयत्न थांबवणे. याचे उदाहरण बघूया. हर परसेव्हिरियन्स थॉट डिफिकल्ट टाइम्स इन्स्पायर एव्हरीवन. तिची चिकाटी कठीण काळात सुद्धा सर्वांना प्रेरणा देणारी होती. नेक्स्ट वन परसिस्ट म्हणजे चिकाटीने प्रयत्न करत राहणे. याचे समानार्थी शब्द बघूया. कंटिन्यू म्हणजे सुरू ठेवणे, काहीतरी न थांबवता पुढे चालू ठेवणे. दुसरा शब्द परसिव्हिअर म्हणजे चिकाटी ठेवणे, हार न मानता प्रयत्न करत राहणे. याचे विरुद्धार्थी शब्द वेट म्हणजे सोडून देणे, काहीतरी मध्येच थांबवणे. दुसरा शब्द गिव्ह अप म्हणजे हार मानणे, प्रयत्न न करता थांबणे किंवा हार मानणे. याचे उदाहरण बघूया. इफ यू परसिस्ट सक्सेस विल कम इव्हेंच्युअली. तुम्ही चिकाटीने प्रयत्न करत राहिलात तर यश नक्कीच मिळेल. नेक्स्ट वर्ड परसुएड म्हणजे पटवणे किंवा मन वळवणे. याचे समानार्थी शब्द बघूया. कन्व्हिन्स म्हणजे समजावून पटवणे, दुसऱ्याला एखादी गोष्ट पटवून त्याचं मत बदलवणे. दुसरा शब्द इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव टाकणे, कोणावर तरी मानसिक प्रभाव टाकून त्याचं मत बदलणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. डिस्पेड म्हणजे परावृत्त करणे, एखाद्याला काही करू नये म्हणून समजावून सांगणे. दुसरा शब्द डिस्करेज म्हणजे हताश करणे किंवा उत्साह कमी करणे, कोणालाही काही करण्यापासून थांबवणे. याचे उदाहरण बघूया. ही मॅनेज टू परsuade हिज पॅरेंट्स टू लेट हिम ट्रॅव्हल अलोन. त्याने आपल्या आई वडिलांना स्वतःहून प्रवास करण्यासाठी पटवले. नेक्स्ट वर्ड पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी. याचे समानार्थी शब्द बघूया. नेगेटिव्ह म्हणजे नकारात्मक विचार करणारा, नेहमी वाईट शक्यता किंवा निष्फळता याकडे पाहणारा. ग्लूमी म्हणजे उदास किंवा निराशाजनक, आशाहीन व निराश करणारा. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी, चांगल्या गोष्टी घडतील असा विश्वास असलेला. दुसरा शब्द होपफुल म्हणजे आशेने भरलेला, एखाद्या गोष्टीबद्दल सकारात्मक अपेक्षा असलेला. याचे उदाहरण बघूया. डोंट बी सो पेसिमिस्टिक, थिंग्स माइट वर्क आउट फाईन. इतकी निराशावादी होऊ नको, सगळं कदाचित ठीक होईल. नेक्स्ट वर्ड पेट्रिफाईड म्हणजे अत्यंत घाबरलेला किंवा दहशतीने थिजून गेलेला. याचे समानार्थी शब्द बघूया. टेरिफाईड म्हणजे खूपच घाबरलेला, अत्यंत भीतीने ग्रासलेला. दुसरा शब्द हॉरिफाईड म्हणजे भयचकित झालेला,
अचानक आलेल्या भीतीने हादरलेला. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. काम म्हणजे शांत, भीती किंवा तणावाशिवाय शांत असलेला. दुसरा शब्द ब्रेव्ह म्हणजे धैर्यवान, संकटातही न घाबरणारा किंवा धाडसी. याचे उदाहरण बघूया. ही वॉज पेट्रिफाईड व्हेन ही सॉ द स्नेक. साप पाहिल्यावर तो भीतीने थिजून गेला. नेक्स्ट वर्ड पेटी म्हणजे अक्षुल्लक, तुच्छ किंवा किरकोळ. याचे समानार्थी शब्द बघूया. ट्रिव्हियल म्हणजे क्षुल्लक, फारच लहान किंवा महत्त्वहीन. दुसरा शब्द इनसिग्निफिकंट म्हणजे तुच्छ किंवा नगण्य, इतकं लहान की लक्ष देण्यासारखंही नाही. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वपूर्ण, खूप गरजेचं किंवा लक्ष देण्यासारखं. दुसरा शब्द सिग्निफिकंट म्हणजे लक्षणीय किंवा अर्थपूर्ण, विशेष परिणाम करणारा किंवा अर्थ असलेला. याचे उदाहरण बघूया. दे ऑल्वेज फाईट ओव्हर पेटी इश्यूज. ते नेहमी क्षुल्लक गोष्टीवरून भांडतात. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.